ओके चलो, टेस्ला राईट. तर टेस्ला आणि गॉस मध्ये 1 टेस्ला इज इक्वल टू 10⁴ गॉस हे युनिट आहे. आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्शन पाहत होतो, मला वाटतं लास्ट लेक्चर आपलं ॲब्रप्ट कट झालं होतं. हा राईट, वेबर पर मीटर स्क्वेअर हे सुद्धा युनिट आहे मॅग्नेटिक फील्डचं, वेबर पर मीटर स्क्वेअर. ओके, तर रूल आपण डिस्कस केला होता असं लक्षात येते माझ्या मते, राईट हँड थंब रूल. काय आहे राईट हँड थंब रूल? राईट हँड थंब रूल असा आहे की जर करंट कॅरिंग कंडक्टर जर आपण राईट हँड मध्ये होल्ड केला आणि आपल्या थंबची जी डायरेक्शन आहे ती अलॉंग द करंट असली पाहिजे, then curl a finger at that point will show the direction of the magnetic field. If fingers are going inside, then direct magnetic field be inward. Fingers will be, if outside, then magnetic field be outside. So tell me, if current is flowing in this direction, then the magnetic field at point A. आणि आता आपण मॅग्नेटिक फील्ड डॉट आणि क्रॉसने लावणार आहोत. क्रॉस म्हणजे असतं इनवर्ड. पहा, मॅग्नेटिक फील्ड शो करायसाठी क्रॉस जे आहे ते इनवर्ड असतं आणि जे डॉट वापरतो आपण तो आउटवर्ड साठी वापरला जातो. सो तुम्ही असं सांगू शकता की मला या ए पॉइंटला, नाहीतर हे डॉट केले सर ना, असं पण वापरू शकतो. ए पॉइंटला मला डॉट आहे का क्रॉस आहे ते सांगायचं मला. राईट, व्हेरी गुड. डॉट आहे. अजून काय आन्सर? क्रॉस आहे, डॉट आहे. ओके राईट, व्हेरी गुड. कसं केलं आपण? या डायरेक्शन मध्ये करंटची डायरेक्शन या डायरेक्शन मध्ये आहे, या अलॉंग द थंब असला पाहिजे, आपण असं कंडक्टर पकडणार. आणि हे इथे जर असते तर कर्ल फिंगर आतमध्ये जात आहेत, पण इथे करण्यासाठी कर्ल फिंगर असे बाहेर येतील आपल्याला, आणि त्यामुळे बाहेर येण्यासाठी आपण काय करणार, इथे डॉट वापरणार. दॅट इज आउटवर्ड असली पाहिजे इथे मॅग्नेटिक फील्ड. राईट, मला वाटतं म्हणजे लॉ अंडरस्टूड झालेला आहे आपल्याला. ओके, तर आता पहा, त्याच्यानंतर आहे एम्पियर्स लॉ. आपल्याला एम्पियर्स लॉ काय आहे ते पाहायचंय आणि त्या एम्पियर्स लॉचे ऍप्लिकेशन पाहायचे आहेत. ठीक आहे, तर एम्पियर्स लॉ याच्यामध्ये आपण एक गॉस लॉ पाहिला होता करंट इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये. आता थोडंसं इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि मॅग्नेटिक कम्पेअर करत चालायचं आपल्याला की सेम आहे. आता एम्पियर लॉ काय सांगतो पहा, असा लॉ तुम्हाला पाहिल्यासारखा वाटेल कुठतरी की लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड अलॉंग द क्लोज लूप. पहा, लाईन इंटिग्रल ऑफ द मॅग्नेटिक फील्ड अलॉंग द क्लोज लूप इज इक्वल टू द permeability of the medium and into current passing through the loop. राईट, म्हणजे पहा की लाईन इंटिग्रल याला जर इक्वेशन मध्ये लिहायचं असेल, पहा एम्पियर लॉ आपण डिस्कस करत आहोत. ठीक आहे, एम्पियर्स लॉ. तर एम्पियर्स लॉ डिस्कस करत असताना पहा, लक्ष द्या की लाईन इंटिग्रल म्हणजे इंटिग्रेशन ऑफ कोणाचं? मॅग्नेटिक फील्ड अलॉंग अ क्लोज्ड लूप. मॅग्नेटिक फील्ड दॅट इज बी अलॉंग कसं केलं आपण? क्लोज्ड लूप म्हणजे आपल्याला बी डॉट डीएल असं घ्यावं लागेल. and is a permeability times the current passing through the loop, that is mu naught times I. चमक रहा है कुछ? काय चमक आले सर? लाईट चमक आली, दुसरं काय चमक आली? लाइन इंटेग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड बी डॉट डीएल. हा, थोडा थोडा चमकाले. ठीक आहे, थोडं थोडं जरी चमकलं तर आपण इंटिग्रल लाइन इंटिग्रल ऑफ बी डॉट डीएल इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स आय. राईट, ओके. सो हा आहे एम्पियर लॉ. हे आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये आपण एक लॉ पाहिला होता, ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जरासं विचार करू शकता तुम्ही हा कोणता लॉ होता ते.
याच्यावरती. त्याच पद्धतीने आपण मॅग्नेटिक फील्ड विषयी लॉ दिलेला आहे की मॅग्नेटिक फील्ड अलॉंग द लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन अ क्लोज लूप. एखाद्या क्लोज लूप मध्ये म्हणजे पहा की समजा इथे असं एक लूप आहे आणि याच्या लूप मध्ये इथे मला मॅग्नेटिक फील्ड काढायचंय आणि या मॅग्नेटिक इथून एक समजा असा कंडक्टर जात आहे, त्याचं की आहे करंट आहे आय, राईट. सो त्याच्यामध्ये या मॅग्नेटिक फील्ड जर आपल्याला लिहायची असेल, लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणजे याच्या अलॉंग जर मी इंटिग्रेशन केलं पूर्ण मॅग्नेटिक फील्डचं, राईट, तर परमेबिलिटी टाइम्स द करंट पासिंग थ्रू द क्लोज्ड लूप. क्लोज लूप आहे हा क्लोज लूप आहे. सरफेस मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये क्लोज लूप मध्ये चार्जेसची समेशन केलेली आहे. मी फक्त लॉ सांगत नाहीये, त्या असं काहीतरी कोणाचा तरी लॉ आहे. ठीक आहे, ओके चलो. तर मग लिहून घ्या आधी एम्पियर्स लॉ घेऊन लिहा, स्टेटमेंट लिहा. आपल्याला एम्पियर्स लॉ आणि त्याचे ऍप्लिकेशन डिस्कस करायचे. सो एम्पियर्स लॉ लिहा आधी. लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड. लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड. थंब रूल लिहायचंय. हा व्हेरी गुड राधिका, गॉस लॉ. ठीक आहे, थंब रूल लिहिला नाही का? थंब रूल लिहिला नाही? वेक्टरचा रूल आहे नाही? हा लेक्चर, अरे मिस्टर इंडिया झालं. ओके चलो. तर त्याच्यामध्ये बरं आता हेडिंग टाकली असेल ना तुम्ही एम्पियर्स लॉची, का थंब रूलला जागा सोडली मग तुम्ही? ओके, तर थंब रूल मध्ये स्टेटमेंट लिहा. मी डायग्राम वगैरे तर काढलं होतं, स्टेटमेंट लिहा, काही प्रॉब्लेम नाही. थंब रूलचं पहा काय जेच आहे. होल्ड द करंट कॅरिंग कंडक्टर इन युअर राईट हँड. होल्ड द करंट कॅरिंग थंब राईट हँड थंब रूल सांगतोय आम्ही. होल्ड द करंट कॅरिंग कंडक्टर इन युअर राईट हँड. ठीक आहे, ज्यांना लिहायचे त्यांनी लिहून घ्या. होल्ड द करंट कॅरिंग कंडक्टर इन युअर राईट हँड and stretch the thumb in the direction of current. Hold the current carrying conductor in your right hand and stretch the thumb in the direction of current. Stretch the thumb in the direction of current. Then curled finger shows the direction of magnetic field. Then curled finger shows the direction of magnetic field. Then curled finger shows the direction of magnetic field. पहा परत एकदा रिपीट करतो मी. Hold the current carrying conductor in your right hand and stretch the thumb in direction of the current. Then curled finger shows the direction of magnetic field. डायग्राम काढून दिल्या होत्या, वाटलं तर तुम्ही एक डायग्राम काढून घेऊ शकता याचे लक्षात राहण्यासाठी. And then right now Ampere's law. आता Ampere's law लिहायला सुरू करायचंय. झालं ना सर्वांचं? Ampere's law सांगतोय पहा. Ampere's law कसा सांगितला जाईल आपल्याला? Ampere's law जर सांगायचं झालं तर कसं सांगणार? The line integral of magnetic field along a closed loop.
लिहा एम्पियर्स लॉ, a line integral of magnetic field, a line integral of a magnetic field along a closed loop is equal to permeability times the permeability times, that is mu naught times, right? Permeability times the current passing through the loop, current passing through the loop, current passing through the loop. इक्वेशन लिहा, इक्वेशन लिहा है इंटीग्रेशन ऑफ b डॉट dl इज इक्वल टू म्यू नॉट I. इक्वेशन लिहा, एग्जाम्पल लिहिलं का? ओके डन. चलो आता कसं आहे पहा, याच्यासाठी ही इक्वेशन कशासाठी येणार समजा, हे कसं केव्हा येणार की इथे असा करंट आहे, I करंट जात असेल तर b डॉट dl म्यू नॉट. पहा मग या लूप मध्ये दोन कंडक्टर आहेत, 3I 2I. So what will be b dot dl? What will be b dot dl? दोन आपल्याला काय करायचंय, म्यू नॉट टाइम्स द करंट पासिंग थ्रू द क्लोज्ड लूप. तर या क्लोज्ड लूप साठी टोटल करंट किती असणार आहे पहा बरं, हा 3I आणि 2I. चला झोपी गेले का सर्व? डायरेक्शन दिसते ना सर्वांना? इंटिग्रेशन ऑफ b डॉट इज इक्वल टू म्यू नॉट इंटू I, टोटल करंट म्यू नॉट इंटू काय होईल, टोटल करंट या लूप मध्ये 3 एम्पियर प्लस 2 एम्पियर. हा करंट 3I किंवा 5I घेऊ शकतो, किंवा मी एम्पियर मध्ये लिहिलं 3 एम्पियर 2 एम्पियर, तर हे टोटल होणार म्यू नॉट इंटू 5. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. आणि जर समजा याच्यामध्ये जर असंच लूप असतं, समजा एक करंट अपवर्ड चाललाय, एक करंट डाउनवर्ड चाललाय, 3 एम्पियर 2 एम्पियर. सो वी विल राइट इंटिग्रेशन ऑफ b डॉट dl इज इक्वल टू म्यू नॉट इंटू इफेक्टिव करंट विल बी 3 मायनस 2 1. क्लिअर आहेत का दोन एक्झाम्पल? पहा डायरेक्शन सेम असेल तर ऍडिशन करायचे, करंटचे डायरेक्शन अपोजिट असेल तर मायनस करायचं. कॉमन सेन्स आहे आपल्याला. चार्ज दोन चार्ज प्लस असेल, कोणता लॉ कोणता लॉ कोणी सांगू शकतं मला? याच्यामध्ये इंटिग्रेशन ऑफ ई डॉट ds इज इक्वल टू Q1 Q2. जर 2 कुलम असेल तर 2 प्लस 2 4 केलं असतं, 3 2 असतं तर 3 आणि 2 5 केलं असतं, 3 मायनस 2 असतं तर 1 केलं असतं, राईट. सो हे 2 लिहून घ्या आणि नंतर खाली लिहून घ्या. कम्पेअर करत चला मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स, म्हणजे इलेक्ट्रिकल आणि मॅग्नेटिक याच्यामध्ये
भरपूर सिमिलॅरिटीज आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल आणि कन्फ्युज पण नाही होणार. सो राईट डाऊन दीज 2 केसेस अँड याला कशाचे साइन कन्व्हेन्शन असतात रे? काहीतरी एक वेगळं सांगितलं की वेगळंच काहीतरी विचारतं. याला साइन कन्व्हेन्शन काय? सेम करंट असला तर प्लस घ्यायचं, अपोजिट असला तर मायनस लिहायचं. लिहा. तुमचं ते पहिलीच्या लेकरांनी झाले. लिहा लिहा, साइन कन्व्हेन्शन लिहा. कुठतरी काहीतरी ते टिप्स आणि ट्रिक्स बघून यायला कुठतरी, आणि तसलंच पाहिजे, असलंच पाहिजे, मला इझोलेशनच पाहिजे, मला असं ते ग्राफच पाहिजे. एक लक्षात घ्या, जर टिप्स आणि ट्रिक्सनं जर डॉक्टर होता आला असतं तर आज डॉक्टरांचा किंवा इंजिनियर सांगतोय चांगला क्वालिटीचा इंजिनियर. आता इंजिनियर कसं झालंय, म्हणजे इंजिनियरचे जागे खाली राहिलेत कारण कॉलेज झाले भरपूर, मग ग्रुपिंग झाले की ते इंजिनिअरिंगला घेऊ लागलं, मग त्याच्यामुळे जर असं इंजिनिअरिंगचं खाली झाले, पण चांगल्या त्याच क्वालिटीचे. पहा, महाराष्ट्रामध्ये पहिले 3000 MBBS होतात आणि पहिले 3000 इंजिनियर घ्या, डॉक्टरच्या पुढेच इंजिनियर असतील असं माझं मत आहे. पण राहू द्या, ते गोष्ट वेगळी आहे. जर क्वालिटी व्हायचं असेल तर, म्हणजे तुम्हाला इंडिव्हिज्युअली म्हणत नाही मी, आता बरेच विद्यार्थी काय करतात, जर असं ऑनलाईन सर्च केलं कुठतरी काहीतरी आमच्याकडे टिप्सच आहे, 2 मिनिटात काही काही पूर्ण फिजिक्स रिवाईज, 1 शॉट व्हिडिओ. अरे बाळा, 1 शॉट व्हिडिओ करून जर तू डॉक्टर होत असशील तर 2 वर्ष इथं घासत बसणारे काही येडे आहेत का? हा, उगा काहीतरी सांगायचं, असं उड्या मारू मारू, असं असं करू करू तुम्ही बी तिथं जाऊन असं, मग सगळं जाऊ द्या, तेवढी स्ट्रॅटर्जी नको. मी असं पूर्ण असं त्यांचे कशाला उभं, जाऊ द्या. लिहा. तुम्हाला सांगायची गरज नाही वाटते, पण हे मध्येच कुठतरी काहीतरी. क्रॅश कोर्स ठीक आहे रे, क्रॅश कोर्स ठीक आहे अतुल, तेवढं तर ठीक आहे, क्रॅश कोर्स लागतोच की. 12वीची बोर्डाची एक्झाम झाल्यावर कम्प्लीट 3 महिन्याचा टाइम असतो ना, पूर्ण सिलेबस रिव्हिजन. पण जर कुठतर असं याच्यावरती की काहीतरी 25 तासाचा व्हिडिओ बनवलाय, 25 तासाचा, कुठे घेतो, काय करतो? 2 वर्ष जे वाचले ते डबल तुला कळना झाले, एररलेस 2 वर्ष झाले सोडवालायस. जाऊ दे, तुमच्या डोक्यात कसं बसणार झालं मला तेच कळणार झालंय. म्हणजे मी पागल व्हायचं वेळ झालाय, एवढं बोंबलून सांगायलोय. गप्प जरा. शॉर्टकट कुठेच नसतं बाळांनो, एवढं लक्षात घ्या. शॉर्टकट फक्त तुम्ही त्या, म्हणजे एखाद्या सक्सेस साठी जर शॉर्टकट असेल तर ते तुमचा मार्ग दुसरीकडे जाणार आहे, एवढं लक्षात घ्या. शॉर्टकट कसा असू शकतो? म्हणजे 2 वर्ष सर्वांनीच केलं असतं ना ते ट्रिक वाचून, सर्वांनीच केलं असतं. हा, काहीतरी ऍडिशनल वाचताय ओके आहे, काहीतरी हे, पण हेच समज नाही त्याला 3+2 कसं करावं, 3-2 कसं करावं, ते म्हणते सर काहीतरी ते ट्रिक्स द्या की म्हणे. कुठं काय, जाऊ द्या, चला. तर लिहा तिथे, Ampere's law is equivalent to Gauss law. Ampere's law is equivalent to Gauss law. ते जाऊ दे रे, चल लिहा आपापलं. Ampere's law is equivalent to Gauss law. जर लक्षात राहिलं नसेल तर गॉस लॉ लिहून घ्या. इंटिग्रेशन ऑफ E.ds. आपण तिथे स्टेटमेंट पण तसंच घेतं, फक्त इथं ds आहे, एरिया आहे, आणि इथं काय आहे की Q/ε होतं, इथे म्यू नॉट इंटू करंट आहे. लिहा, प्रॉब्लेम लिहा. लिहा प्रॉब्लेम लिहा.
यस, तेच सांगतोय. रिव्हिजनला पण मला नाही वाटत रे, रिव्हिजनला तुम्हाला ते व्हिडिओ खरं तरी आता फिजिकल क्लासेस पॉसिबल नाहीत म्हणून हे खटाटोप चालू आहे. व्हिडिओ म्हणजे तुम्हाला का बेटर वाटतंय सांगतो तुम्हाला, ते पण सांगतो तुमच्या सायकोलॉजी काय आहे. चला तुम्ही विचारताय तर सांगतोच. म्हणजे कसं आहे मला वाटेल तर, म्हणजे तुमचे कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजेत ना. हे सर असं कसं बोलायलेत की वन शॉट व्हिडिओला तर एवढे व्ह्यूज आलेत, मग हे खरंच बरोबर असलं पाहिजे की, किंवा असं काय म्हणजे सरला बनवता येणार म्हणून म्हणालेत का काय सर, किंवा सरला तसं म्हणजे भारी असं. जाऊ दे, ते तर सांगतच नाही. मी एक व्हिडिओ बघितला रे असंच, म्हणजे की जे नीट त्या वन लेक्चर मध्ये काही की 2 मिनिट मी असं काहीतरी होतं, आणि उघडलो असं असं, कारण तिथं भारी होतं ना, त्या थंबनेलवर असं भारी दिसलं मला, असं काहीतरी अरगडे खरंच शिकण्यासारखं आहे काही की असं वाटलं, म्हणून मी क्लिक केलं असं. आणि उघडून पाहते तर काय, तसं अपेक्षा बघ नाही झाला. ज्यासाठी ज्याला पाहून क्लिक केलं होतं ते तर होतं तिथे, पण बाकीचं जे खरंच कामाचं होतं ते नव्हतं भेटलं तिथे. तर ठीक आहे. तर पहा काय होते सांगतो तुम्हाला. हे ऑनलाईन कोचिंग, आता ऑनलाईन वरच सर ऑनलाईनचे काय म्हणजे बुराई क्यू कर रहे हो, की पहा जर 2 वर्ष तुम्ही एखाद्या पुस्तकातून चॅप्टर सोडवलेले आहेत, 2 वर्ष झालं एखाद्या एक्झामसाठी वही वाचत आहात, तर तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी ती वहीच वाचावं लागेल आणि सोडवलेले प्रॉब्लेमच रिवाइज करावं लागेल. जर कोणी एखादा दुसरं जर व्हिडिओ एका तासाचा तुमचा रिवाइज करणार असेल, तर तिथे म्हणजे तुम्हाला का आवडते ते पण सांगतो, तुम्हाला भारीच वाटणार. का भारी वाटते सांगतो. त्याच्या विषयी तर बोलतच नाहीये मी, प्रोव्हाइडेड कंटेंट, पण तो कंटेंट तिथे ऑटोमॅटिक तुमच्या असा डोळ्यासमोर आणला जातो. मी सांगतोय सर्व फॉर्म्युले सांगतोय पहिल्यापासून लास्ट पर्यंत, आणि रिवाइज करा रिवाइज करा. आता आपलं दररोजच्या दररोज रिव्हिजन का करतो आपण, किंवा त्याच्यापेक्षा मी रिवाइज करण्यापेक्षा तुम्ही रिवाइज केलं तर अजून बेटर आहे. पण तुमचं इथं परत रिवाइज व्हावं म्हणून आपण 5 मिनिट पहिलं मागचं काय झालं किंवा पुढे काय होणार आहे ते पाहतो. पण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ते व्हिडिओ बघावेसे वाटतात, कारण तिथे तुमचं काम कमी होतं. ब्रेनला वाटतं आपल्याला वही उघडायचे, त्या चॅप्टर मध्ये काय लिहून दिले ते सरनं पानं पलटून पाहायचे, एक ना एक ओळ वाचायचे, पुस्तक उघडायचे, त्याच्यावरती प्रॉब्लेम कॅल्क्युलेशन करायचे, ते सोडवायचे. प्रॉब्लेम सोडत असताना पहिल्यांदा काय सोडवलं, तिथं डाऊट लिहून घेतलंय, काहीतरी नोट लिहून घेतलंय सोडवताना, हे सर्व काम करायचे. म्हणजे देर इज अ हार्ड वर्क त्या ब्रेनसाठी. म्हणजे तुम्ही असं एक, तुम्ही आणि तुमचा ब्रेन एक वेगळा कन्सिडर करायचा. आणि दुसरं, जेव्हा व्हिडिओ बघितलं, व्हिडिओ सुरू केला, एकतर तिथे चांगली व्यक्ती पुढे येऊन आपल्याला बोलत म्हणजे सांगतोय फक्त. आता त्या काही जणांनी ते पण प्रोपोगंडा सुरू केला. सो ते तर गोष्ट बाजूलाच राहिली. आणि त्याच्यानंतर मी काय म्हणतोय ते माहितीच आहे तुम्हाला नक्कीच. सो आणि दुसरी गोष्ट की सर्व फॉर्म्युले असे पुढे येतात, ब्रेनला काय नाही, फक्त असं असं मान ठेवून, असं डोकं कुठतरी ठेवून किंवा असं पडून असं बघायचे फक्त ते. राईट, बरोबर आहे का नाही. म्हणजे सांगताना लिहून घ्यायचं नाही. आपण आता हे फिजिकल क्लासेस सारखंच करतोय, मध्ये मध्ये लिहून देतोय, हे करतोय. इथं काहीच कामच नाही की रे. हे येतंय डब्ल्यू, हा बरोबर आहे, डब्ल्यू, हा बरोबर आहे. अरे पण तू जेव्हा प्रॉब्लेम हे करशील, तू जेव्हा स्वतः प्रॉब्लेम वाचून ट्राय करशील, तेव्हा कळेल तुला तिथं मायनस घ्यायचं होतं का प्लस घ्यायचं होतं, साईन का घेणार नाही. ते ऑलरेडी सांगतंय, हा इथं मायनस घ्यायचं होतं, तुम्हाला कळणारच नाही ऍक्च्युली मला पेपर मध्ये सॉल्व्ह करताना हा प्रश्न पडणार आहे, मायनस घ्यायचं का प्लस घ्यायचं. कारण ते ऑलरेडी तिथं सोडून द्यायला असं धन तुमच्या लक्षातच नाही राहणार. आणि मग पेपर मध्ये गेल्यावर काय होतं ते माहिती आहे. मग पण तुमच्या ब्रेनला हे का आवडतं, इथे ब्रेनला वर्क करायची गरज नाहीये. आणि ते सायकोलॉजी आहे. तुम्हाला म्हणजे ऑब्विस आहे ना की तुम्ही हेच ट्राय करणार, चांगला म्हणजे सोपा पाथ दिसाल. पण लक्षात ठेवा, असं सोप्या पाथनं भेटत नसतं बाळांनो. म्हणूनच जरी करोड मध्ये जरी व्ह्यू झाले तरी तिथून ते लेक्चर पाहून म्हणजे 0.01% आणि ते पण मॅनेज केलेले असतात. ठीक आहे, त्याच्यावरती मी जास्त बोलत नाही, दुसरीकडे चाललोय. पण तुम्हाला वाटत असेल म्हणून सांगतोय मी, तुमचं ते तुम्ही सांगितलं की तुम्हाला असं नको वाटायला. पहा व्हिडिओज
मी अजूनही सांगतोय, खूप भारी आहे, तर खूप भारी एक्सप्लेन करतात, खूप भारी त्यांचं ग्राफिक्स आहे, डिजिटल आहे. तुम्हाला जर कन्सेप्ट एखादा क्लिअर करायचं इथं समजलं नाही, काही राहिलंय, कोणता चॅप्टर तुम्ही करताय ऑलरेडी वेगळा, करा, नो प्रॉब्लेम. फक्त माझा सांगायचा मुद्दा आहे की तुम्ही असं कशाच्या शोधात राहू नका की कोणतरी येईन मला असं असं 2 गोष्टी सांगेन, मला फक्त बघून असं ते खायचंय आणि मी लगेच उद्या जाऊन कोरोनाचे पेशंट तपासेन. अशी स्वप्न पाहू नका बाळांनो. थोडीशी मेहनत करा, स्वतः प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. याच्यामध्ये स्वतः मी जरी आपण जरी नोट्स दिले तर त्याच्यात प्रत्येक चॅप्टरच्या एक शॉर्ट फॉर्म्युले असले पाहिजे. तुम्हाला आज जर सकाळी 8ला एक्झाम असेल तर 7ला तुम्ही परत ते एकदा फॉर्म्युले रिवाइज केले पाहिजेत. आता एक एक चॅप्टर आहेत, काही होत नाही. जेव्हा जीटी येईल महिन्याची किंवा 2 महिन्याची किंवा नंतर आपण वर्षभरात 2 वर्षानंतर ऑल सिलेबस जेव्हा एक्झाम होतील तेव्हा वन शॉट व्हिडिओ पाहून ऑल सिलेबस एक्झाम तुम्हाला देता येणार नाही, हे सांगायचं मला. त्यावेळेस तुम्ही जेव्हा त्या नोट्सला परत स्वतःहून महत्वाचे फॉर्म्युले तुम्हाला कळतं प्रॉब्लेम सोडवताना, हे मला कळत नव्हतं, हे सरनं सहज सांगितलं होतं, पण मला कळलंय आता की इथे नेमकं कोणती गोष्ट घ्यायचंय. तिथे तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने, स्वतःच्या भाषेमध्ये, स्वतःच्या रंगामध्ये, स्वतःच्या डिझाईन मध्ये लिहा आणि तेच लास्ट पर्यंत ठेवा. एवढंच सांगायचं मला, बाकी काही नाही. पटलं तर घ्या, नाही तर तुम्ही, मला काही कंपल्शन आहे का? उगा एक सांगावं वाटलं म्हणून सांगितलं. देन चॉईस इज युअर्स, राईट. ते महत्वाचं आहे, पटणं महत्वाचं आहे ना. काय सांगतोय ते सर तर बडबड दररोजच करतात ना. सरांचं काय, सर दररोज बडबड करतात, पण आपल्याला आलं पाहिजे ना, राईट. ओके, चलो. सो पहा, अँपियर्स लॉ पाहिला आपण, लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड, याच्यासाठी आपण अँपियर्स लॉ पाहिलेला आहे. तर आता याच्यानंतर आपल्याला अँपियर्स लॉचे जे ऍप्लिकेशन आहेत तुमच्या बोर्डमध्ये ते डिस्कस करायचे. म्हणजे ऍप्लिकेशन म्हणजे पहा की या अँपियरचा लॉचा उपयोग करून मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू व्हेरियस कंडक्टर, आपण जसं इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये ऍप्लिकेशन ऑफ गॉस लॉ पाहिलेला आहे, आठवते का? पहा बरं, ऍप्लिकेशन ऑफ गॉस लॉ नंतर स्ट्रेट कंडक्टर मुळे असणारी इलेक्ट्रिक फील्ड, स्पियरच्या सेंटरला असणारी इलेक्ट्रिक फील्ड, थिन शीट, थिक, हा हे आठवलं असेल, थिन शीट थिक शीट म्हणजे की अरे वा वा वा, हे आठवलं असेल. असं व्हेरियस ऍप्लिकेशन ऑफ गॉस लॉ असं पाहिलं होतं. त्याचप्रमाणे ऍप्लिकेशन ऑफ अँपियर्स लॉ पाहून आपण आता डायरेक्ट फॉर्म्युले याचे आणि याच्यावरती प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे पहा. की आधी हेडिंग टाका, ऍप्लिकेशन ऑफ गॉस लॉ, ऍप्लिकेशन ऑफ गॉस लॉ, ऍप्लिकेशन ऑफ गॉस लॉ. ओ सॉरी कन्फ्युज झाला का? ऍप्लिकेशन ऑफ अँपियर्स लॉ, गॉस लॉ आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये पाहिलं. ऍप्लिकेशन ऑफ अँपियर्स लॉ, राईट, व्हेरी गुड. त्याच्यामध्ये फर्स्ट टाका, magnetic field due to infinite or long straight conductor, magnetic field due to infinite or long straight conductor.
ठीक आहे. पहा, लक्ष द्या की एक लॉंग स्ट्रेट कंडक्टर आहे, त्याच्यामधून आय हा करंट जात असेल तर या कंडक्टरमुळे असणारी मॅग्नेटिक फील्ड ऍट अ डिस्टन्स ये फ्रॉम दॅट ऍक्सिस ऑफ कंडक्टर असं म्हणू शकता, किंवा डायरेक्टली फ्रॉम दॅट कंडक्टर असं पण म्हटलं तरी चालेल. ऍक्सिस किंवा हीच ऍक्सिस असणार त्याची मधोमध्ये, याच्या जर कंडक्टर मोठा असेल एवढा तरी मधली ऍक्सिस असणार. मग तिथून आपण डिस्टन्स घेतलेला आहे. किती डिस्टन्स घेतला आपण? ए. सो मॅग्नेटिक फील्ड ऍट पॉइंट पी इज गिव्हन बाय, मॅग्नेटिक फील्ड बी ने घेतो आपण म्यू नॉट बाय 4 पाय आपला असणारच आहे. म्यू नॉट बाय आपलं 4 पाय हा कॉन्स्टंट आहे. पण इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये जेव्हा आपण डिस्कस केलं होतं तेव्हा लक्षात आलं असेल तुम्हाला की लॅमडा अपॉन 2 पाय आर असं काहीतरी आलं होतं स्ट्रेट साठी. त्याचप्रमाणे याच्यामध्ये मग म्यू नॉट अपॉन 2 पाय, म्यू नॉट आय अपॉन 2 पाय ए, म्यू नॉट I upon 2 pi A for a straight conductor, lambda upon 2 pi R. लॉंग स्ट्रेट कंडक्टर लिहा. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू लॉंग म्हणजेच इनफायनाइट, इनफायनाइट पॉसिबल नसतं, त्याच्यामुळे व्हेरी लॉंग स्ट्रेट कंडक्टर इज म्यू नॉट I upon 2 pi A, where A is a distance from the conductor. प्रॉब्लेम लिहा एक. Find the magnitude and direction of magnetic field. Find the magnitude and the direction of magnetic field at point P and P dash. At point P and P dash, which are 1 meter apart, which are 1 meter apart, which are 1 meter apart from long straight conductor, from long straight conductor, carrying current of 5 ampere. Carrying current of 5 ampere. पहा काय सांगितलेलं आहे, पी आणि पी डॅश मध्ये आपल्याला लॉंग स्ट्रेट वाला फॉर्म्युला वापरायचे. बी इज इक्वल टू काय वापरायचं आपल्याला? म्यू नॉट आय अपॉन 2 पाय. आपल्याला म्यू नॉट अपॉन 4 पाय ची व्हॅल्यू माहिती आहे, 10⁻⁷. सो म्यू नॉट अपॉन 2 पाय ची व्हॅल्यू किती येणार सांगा बरं? म्यू नॉट अपॉन 4 पाय ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 10⁻⁷. म्यू नॉट अपॉन 2 पाय ची व्हॅल्यू किती येणार? समजा 2 ने मी मल्टिप्लाय केलं, 2 ने डिवाइड केलं तर 2 पाय आणि म्यू नॉट म्हणजे हे म्यू नॉट अपॉन 4 पाय झालं. म्हणजे याची व्हॅल्यू आली पाहिजे 2 × 10⁻⁷ इंटू करंट कितीचा आहे? 5 अँपियर. आणि त्याच्यानंतर हे किती आहे? काय झालंय? म्यू नॉट अपॉन 4 पाय ची व्हॅल्यू असते ना 10⁻⁷. हे कळलं नाही? आपल्याला इथे अडचण. ओके चल. याची व्हॅल्यू म्यू नॉट अपॉन 2 पाय ची व्हॅल्यू 2 × 10⁻⁷. त्याच्यानंतर करंट दिलाय 5 अँपियर आणि त्याच्यानंतर याची व्हॅल्यू ऑलरेडी पुट केली आपण
ए जे की 1 मीटर आहे. सो हे 5 into 10 म्हणजे 10⁻⁻6 वेबर पर मीटर स्क्वेअर किंवा टेस्ला. राईट, वेबर पर मीटर स्क्वेअर किंवा टेस्ला असं लिहू शकता तुम्ही. 10⁻⁻7 वेबर पर मीटर स्क्वेअर. लक्षात आलं का? इथपर्यंत क्लिअर आहे का? दिसत नाहीये का? हे दिसतंय थोडं इथपर्यंत, हे दिसतंय. ओके, चला सर्वांना क्लिअर आहे का? सर्वांना? बाकीचे ओके. हे मला सांगा मॅग्निट्यूड कुठला आलंय? पीचा आलंय का पी डॅशचा आलंय? हे पी डॅश धरूया. पी पॉइंटचा आलंय का पी डॅशचा आलंय? पी पॉइंटचा आलेला आहे का पी डॅशचा आलेला आहे? मग पी डॅशचं काढा. पीचा आलंय तर पीचा आलेला आहे तर पी डॅशचं सांगा मला किती येतं. जर ओके पीचा आलं, चला पी डॅशचं काढा मग तुम्ही. पी डॅशचं काढा. राईट, बोथ सेम, बोथ सेम. राईट राईट राईट. पी आणि पी डॅशचं मॅग्निट्यूड काय आलेलं आहे? सेम, कारण हा पण 1 मीटर वरती आहे आणि पी डॅश पॉइंट सुद्धा 1 मीटर वरती आहे. त्याच्यामुळे बोथ याचं मॅग्निट्यूड 10⁻⁻6 येणार. राईट, 10⁻⁻6. चला मॅग्निट्यूड तर आलं दोन्ही ठिकाणचं. डायरेक्शन कशी असेल? सेम असेल का? डायरेक्शन कशी असेल? सेम असेल का अपोजिट असेल? बघा बरं, राईट हँड थंब रूल वापरून बघा. राईट हँड थंब रूल सर्वजण वापरायचंय. डायरेक्शन हा पी आणि पी डॅशला. Hold the current carrying conductor in your right hand and stretch the thumb along the current direction. Then curl the finger here at point P. Curled fingers are going outward or inward. चला पटकन एवढं तरी उत्तर येते तुम्हाला. ऍट पॉइंट पी म्हणतोय, पी. राईट, एवढं क्लिअर आहे? इन म्हणजे इथं मी काय करायला पाहिजे? क्रॉस करायला पाहिजे का डॉट करायला पाहिजे? इथं काय करायला पाहिजे? मी क्रॉस केलं. राईट, आणि देन सेम याच्यामध्ये पहा, इथे आता पी डॅशला कसं येणार? कर्ल फिंगर आत जातील का बाहेर येतील? आत केव्हा गेली असते? करंट खाली असता. तर असं आहे करंट वर, म्हणजे मला बाहेर आणावं लागतील. पी डॅशला मला कर्ल फिंगर असे बाहेर आणावे लागतील. म्हणून इथे आउटवर्ड म्हणजे दोन ठिकाणी डायरेक्शन अपोजिट आहे. तुम्ही लक्षात ठेवू शकता की करंटच्या दोन साईडला, ही एक साइड आहे, ही दोन साइड आहे. करंट कसाही असेल तरी एक इकडल्या साईडला वेगळी डायरेक्शन असते, इकडल्या साईडला वेगळी डायरेक्शन असते. इकडल्या साईडला वेगळी डायरेक्शन असते आणि याच्या डायरेक्शनला अपोजिट डायरेक्शन असते. एवढं लक्षात ठेवायचंय. म्हणजे पी आणि पी डॅश मध्ये मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन अपोजिट आहे, मात्र मॅग्निट्यूड सेम आहे. राईट, त्याच्यानंतर चला सेकंड अरेंजमेंट पाहूया आपण. magnetic field at the center of circular coil. Magnetic field at the center of circular coil. Center of circular coil म्हणजे सेंटर सर्क्युलर रिंग आहे, करंट कॅरिंग कंडक्टर सर्कल मध्ये आहे.
and we have to find the magnetic field at the center of circle. चलो आज थोड़ा सा मुझे ऐसा धीमा धीमा क्यों लग रहा है, ऐसा सूना सूना क्यों लग रहा है, धुंदला धुंदला क्यों लग रहा है, असं थंड एनर्जी अशी 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 कसं व्हायलंय, झोप यायले तुम्हाला तर नाही आली पाहिजे, तुम्ही आताच उठलाय ना. अरे सर अजून कुठे उठलोय, झोपीतच आहे. ओके पहा, करंट कॅरिंग कंडक्टरच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड बी इज इक्वल टू असते म्यू नॉट आय अपॉन 2r, म्यू नॉट आय अपॉन 2r, where r is the radius of that coil. Therefore b is equal to formula लिहा म्यू नॉट I upon 2r, right? ठीक आहे थोडीशी बॅड न्यूज आहे, त्याच्यातून आपण थोडस लर्न केलं पाहिजे, तेच म्हणतोय. तेवढे ते आपल्याला वाटतं सक्सेसफुल आहेत, त्या हाईटला आहेत, पण तिथे सुद्धा प्रॉब्लेम आहेत, तिथे सुद्धा त्यांच्या त्यांच्या लेवलच्या अडचणी आहेत आणि त्या अडचणी व्यवस्थित मार्गाने सॉल्व्ह करायला पाहिजे. देर इज नो शॉर्टकट. क्या करे अभी, थी ऐसी न्यूज. अरे म्हणजे ठीक आहे चलो जान दे. बी इज इक्वल टू म्यू नॉट आय अपॉन 2r, हे सेंटरला आहे, सर्कल सर्कल करंट कॅरिंग कंडक्टर डोरू 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 डू असं पळतंय, तर त्याच्यामुळे ओके. तर पहा लक्ष द्या की या सर्कलमुळे 2 मिनिट पहा याच्यामध्ये की हा फॉर्म्युला ऍट द सेंटर ऑफ द सर्कल आहे, मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ सर्कल म्यू नॉट आय अपॉन 2r, वेअर r इज द रेडियस ऑफ सर्कल. तर आपण एक प्रॉब्लेम घेऊनच पाहूया, याच्यावरती प्रॉब्लेम लिहा, फॉर्म्युला लिहा आणि प्रॉब्लेम लिहा, याच्यावरती फॉर्म्युला लिहा आणि प्रॉब्लेम लिहा त्याच्यावरती. प्रॉब्लेम लिहा. फाइंड द मैग्नेटिक फील्ड एट द सेंटर ऑफ सर्कल एंड ऑल्सो स्टेट द डायरेक्शन. प्रॉब्लेम लिहा, क्वेश्चन लिहा. फाइंड द magnitude field at the center of circle. Find the magnetic field at the center of circle and also state the direction. Also state the direction. Also state the direction. चला येते का, कॅल्क्युलेट करून सांगा बरं मला, मॅग्नेट्यूड किती येते तेवढं कॅल्क्युलेट करा. चला
त्या मॅग्नेट्यूड सांगतं मला कोणी कॅल्क्युलेशन डायरेक्ट फॉर्म्युला बेस आहे की रे, याच्यात प्रॉब्लेम काहीच अवघड नाही, फक्त आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवायचे प्रत्येक टाईपचा. अजून भरपूर सारे फॉर्म्युले आहेत. जरा आज टेम्पो आपला बिघडलाय, ठीक आहे. टेम्पो या ना फ्रिक्वेन्सी असते ते, ठीक आहे. टेम्पो म्हणतो. ओके चलो. म्यू नॉट अपॉन 4 ची व्हॅल्यू आहे सर, मला म्यू नॉट काय फक्त येतं. मग म्यू नॉट ची व्हॅल्यू काय येईल सांग रे बाळा. 4 इंटू 10⁻⁷ 4 इंटू 10⁻⁷ इंटू आय व्हॅल्यू किती आहे 10 अँपियर आहे. ओके सर. आणि अपॉन 2R आहे, 2 इंटू आर सुद्धा किती आहे 2 आहे. 2 2 4 4 कॅन्सल झालं. हे 10⁻⁷ हे 10⁻⁶. पायची व्हॅल्यू तुम्ही 3.14 ठेवू शकता इंटू 10⁻⁶. आणि हे काय जे असेल ते ठेकला किंवा ठेसला, राईट. बाय 4 कसं आलं. 4 कुठे येतंय, कशाला येतंय 4 कशाला येतंय. म्यू नॉट ची व्हॅल्यू इथे म्यू नॉट/4 नाही, लक्षात घ्या. इथे म्यू नॉट/4 नाही, त्याच्यामुळेच तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लावलं होतं की इथे तुम्ही व्हॅल्यू कशी पुट करता. फक्त म्यू नॉट ची व्हॅल्यू 4 इंटू 10⁻⁷. हे 4 आणि खाली 4 कॅन्सल होईल, पाय राहील फक्त, आणि हे 10⁻⁶ ठेसला. आलंय का सर्वांना. क्लिअर झाले का मॅग्निट्यूड. ओके. डायरेक्शन बद्दल काय म्हणणं आहे तुमचं. डायरेक्शन बद्दल काय म्हणणं आहे. सेंटरला अलॉंग द अँपियरचा राईट हँड थंब रूल. असं जर मी या डायरेक्शन मध्ये थंब घेतला असं कंडक्टर, तर मध्ये कर्ल्ड फिंगर आतमध्ये जात आहेत, म्हणजे इथे इनवर्ड डायरेक्शन असली पाहिजे आतमध्ये. किंवा सर्कल साठी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगतो, डायरेक्ट सर्कल साठी फक्त की तुम्ही बोट इंटरचेंज करू शकता. करंट साठी ही वापरत होता ना, आता करंट साठी ही वापरा. करंट साठी म्हणजे अलॉंग करंट असा चाललाय, असं जर कर्ल्ड फिंगर केला तर स्ट्रेच थंब तुमचा ऑटोमॅटिक मध्ये जाईल. फक्त सर्क्युलर कॉईल साठी ही शॉर्ट ट्रिक आहे, हा कोणता रूल नाहीये. फॉर सर्क्युलर कॉईल याच्यामध्ये जर अलॉंग द करंटच्या डायरेक्शनला कर्ल्ड फिंगर अशी केला तुम्ही, तर तुमचा स्ट्रेच थंब जो आहे तो मध्ये जाईल, त्याच्यामुळे इनवर्ड डायरेक्शन. आणि फॉर एक्झाम्पल या डायरेक्शन मुळे जर अशी असेल आणि याच्यामध्ये असा जर करंट असेल, तर पहा याच्यामुळे अशा डायरेक्शन मध्ये हे बाहेर येणार इथे. म्हणजे जर अँटी क्लॉकवाईज करंट असेल तर तुम्ही आउटवर्ड सांगू शकता, क्लॉकवाईज असेल तर इनवर्ट सांगू शकता, असं पाठही करू शकता. आणि त्याच पद्धतीनं याच्यामध्ये. ओके चलो, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता हे तुम्हाला स्वतःलाच कळते, हे सांगितलं नसतं तरी तुम्ही प्रॉब्लेम सोडून हे तुम्ही शोधून काढला असतं की अरगडे हे असं बी व्हायले. हे मी स्वतः शोधून काढलं होतं माझ्या वेळेस, ठीक आहे. म्हणून सांगितलं तुम्हाला की हे मला तेव्हा कळलं नव्हतं, तेव्हा असं करंट असं असं करत बसायचो, पण हे सिंपल झालं असं ना असं, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे माझं विसरलं नाही नंतर. आता कुठे कुठे हा सर्कल कंप्लीट नसतो, म्हणजे काय असतं पहा, लक्ष द्या की समजा फक्त एवढा आर्क आहे आणि याच्यामध्ये करंट आहे आय, तर याच्या वेळेस कसं घ्यायचं सर हे पहा. 11 वाजलेत. ओके, व्हेरी गुड, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. 1-2 मिनिट सहन करा मला आणि त्याच्यानंतर तुम्ही फ्री आहात, ठीक आहे. तर आता कसं, कारण तुम्ही म्हणता लगेच एअरलेस वगैरे बुक सांगितले, मग ते एअरलेस कुठलं तरी ते एवढं दिले सर तुम्ही, ते एअरलेस घेतलंच नाही की. हजारदा सांगितलं होतं त्या सरफेस टेन्शन मध्ये सर्व केसेस आपण डिस्कस केलेले आहेत प्रॉब्लेम वाईज, म्हणजे ते वेगवेगळ्या केसेस. आता एअरलेस मध्ये पहा याच्यावरती की असं जर करंट असेल तर इथे हा सेंटरला, समजा हा सेंट्रल अँगल म्हणतो आपण याला, जर हा थिटा असेल तर याच्या वेळेस जर मॅग्नेटिक फील्ड बी इज इक्वल टू, हा फॉर्म्युला आहे μ0/4 हा कॉन्स्टंट येणार, थीटा आय अपॉन आर, एवढंच लक्षात ठेवायचंय. थीटा आय अपॉन आर
मग आता काय वाटतं कोणाकोणाला की सरनं याच्यासाठी फॉर्म्युलाच घेतला आहे सेमी सर्कल साठी. अरे भद्या, सेमी सर्कल साठी थीटाची व्हॅल्यू किती असणार? 2 पाय असणार, 2 पाय. तर इथं 2 पाय ठेवलं का ऑटोमॅटिक तुला सेमी सर्कल भेटेल. सर्कल साठी घेतलाच नाही फॉर्म्युला, सर्कल साठी तरी घेतला आपण, पण सर्कल साठी बरोबर येते का पहा बरं, म्यू नॉट अपॉन 4 पाय. आणि जर सर्कल असेल तर हा पूर्ण अँगल किती असतो? हा पूर्ण अँगल ऍक्च्युली हा सेमी सर्कल साठी अँगल पाय असतो. सेमी सर्कल साठी अँगल किती असतो? पाय. आणि सर्कल साठी, पूर्ण सर्कल साठी अँगल किती असतो? 2 पाय. पूर्ण सर्कल साठी किती असतो? 2 पाय. आणि आय अपॉन आर, हे 2 पाय आणि हे 4 पाय, इथे येणार 2. कसा आला फॉर्म्युला? म्यू नॉट आय अपॉन 2r, जो की आत्ताच आपण पाहिला कशासाठी असतो? सर्कल साठी असतो. मग सेमी सर्कल साठी कसा डिराईव्ह करणार तुम्ही? दुसरा त्याच्यासाठी वेगळा लगेच पाठ करणार का डोळे झापून? नाही. हाच लक्षात ठेवायचा, जर सेमी सर्कल दिलं असलं तर इथे थीटा फक्त पाय ठेवायचा सेमी सर्कल साठी. असं दिलंय, एवढं दिलंय. असे प्रॉब्लेम आहेत आणि तुमच्या ह्याच्यात एवढं. तर हा अँगल घ्यायचा, इथं कंडक्टर नाहीये, हा 90 घ्यायचा नाही. तुम्हाला लगेचच 90 घ्यावं वाटते, म्हणजे इथं 90 आहे की असं म्हणसाल, पण टोटल इथं करंट कॅरिंग कंडक्टरचा जो अँगल आहे हा किती आहे? 270 आहे. म्हणून इथं 270 घ्यायचं. आणि हे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. तुम्ही मेन फॉर्म्युला ठेवायचा, ड्यू टू अन आर्क ऑफ अन अँगल थीटा. हा फॉर्म्युला तेवढा लक्षात ठेवा, बाकीचे ऑटोमॅटिक येतील तुम्हाला. चला हा फॉर्म्युला लिहून घ्या. बाकी आज आपण इथेच थांबू. ठीक आहे. जर काही अडचण असेल, प्रॉब्लेम असेल, डिस्कस करत चला. काही जर डाऊट असेल, मी माझ्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करतो. मला येत नसेल तर दुसरीकडे विचारा. मला सर्वच येतं असं मी बिलकुल म्हणत नाही. फक्त प्रॉब्लेम डिस्कस करत चला. काय अवघड आलंय, काय सोपं चाललंय, काय अभ्यास व्हायलाय, काय नाही व्हायलाय. ठीक आहे. ओके, चलो एव्हरीवन, हॅव अ ग्रेट गुड डे. बाय अगेन. मला एकदा तुमचे मार्क सांगता का? कालच्या एक्झाम मध्ये थोडस स्टेशनरी वेव्ह हा बीट झाला नव्हता, त्याच्यामधले क्लोज्ड पाईप आणि स्ट्रिंगचे प्रॉब्लेम आले होते. मी लगेचच पेपरच्या नंतर टाकलेले आहे कोणते क्वेश्चन होते त्याच्यामध्ये. सो याच्यामध्ये मार्क कमी आहेत, पण मी सांगितलं होतं की -40 करायचे त्याच्यामध्ये. ओके, ठीक आहे. बरं चला, आज आता मार्क नाही. ओके, चला तुमचं तुम्हाला अनालिसिस करा. जर काही डाऊट असतील तर विचारा. याच्यावरती प्रॉब्लेम सोडवा. अजून पुढचे फॉर्म्युले व्हायचे, फॉर्म्युला बेस एक्झाम्पल आहेत याच्यामध्ये. ओके, सो काय आहे ते? रिदान आहे ते, त्याचाच फोटो दाखवतोय. ठीक आहे. ओके, चलो बाय बाय, हॅव एव्हरीवन ग्रेट डे. ओके, चलो.